या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे A1 हॉटेल। आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल राईस सह अनेक पदार्थांची मेजवानी, पार्सल सेवा उपलब्ध। आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर। संपर्क 9890104411 आणि 8208273303। आपण अन्नाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुतारीमधनं उमेदवार देऊ अशी घरकुलमध्ये चर्चा चालू आहे। माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या विरोधकाची म्हणणं असेल तर तुम्ही येऊन माझ्या प्रभागामध्ये 1 to 1 14 वर्षाचा वनवास विरोधकांना भोगलेला आहे। त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करून ते तुतारीमध्ये राहतील। कोटे फॅमिलीने आजपर्यंत एक नव्हतं, मला पण आश्चर्याचा धक्का वाटलेला आहे। त्यांना विश्वासच न घेता डायरेक्ट जर तुम्ही निर्णय घ्यायला तर त्यांना मोठे वाटणारच की कारण मीच जड जाणार आहे सगळ्या विरोधकाला असं। मला काय घाबरायची गरज नाही। आरक्षण सोडत चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये महिला ओबीसी आरक्षण आणि 1 महिला ओपन आणि 2 सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे। गेल्या 2017ला जे आरक्षण होतं ते सेम आरक्षण आता सध्या पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून अनेक दिग्गज आहेत, पुन्हा आपल्यासोबत ते ताकदीने उभे राहणार आहेत। तर या समोरच्या दिग्गजांसमोर किंवा समोरच्या विरोधकांसमोर आपली आव्हाने कशी आहेत, कसे राहणार आहेत आणि तुम्ही काय प्लॅन करता? 2017 ते 22 पर्यंत आम्ही नगरसेवक होतो आणि 2017 ते 22 मध्ये आम्ही भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत आणि म्हणजे मधल्या प्रशासक काळामध्ये मी म्हणजे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्यानंतर 2021ला भाजपमध्ये गेलं। जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना आम्ही सत्ते सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। ज्यावेळी भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेस आम्ही प्रवेश केला। तिथून योगायोगाने 6-7 महिन्यांनी सत्ता आली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी माझ्या माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये आता 20 ते 25 करोड रुपयाची कामं करण्यात आली आहेत 4 वर्षात। विरोधकांचं म्हणणं आहे की ज्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये कामच नाही झालेली आहे। नाही, विरोधकाची म्हणणं असेल तर तुम्ही येऊन माझ्या प्रभागामध्ये 1 to 1 नागरिकांसंग संवाद करू शकता, तुम्हाला समजेल। कारण की गेले 12 ते 13 वर्ष झालं पाणी उद्या येणार आहे ते आज आमचे 1 दिवस अगोदर मेसेज आमचे जाते। असे माझ्याकडे 20 ते 25 हजार नंबर लोकांना पाण्याचे मेसेज जातात आणि आम्ही नागरी सुखसुविधा देण्याचं भरपूर काम केलेलं आहे। आणि विरोधकांना कसं आहे, विरोधक म्हणलं तर 2012 पासून म्हणजे काही विरोधक 2012ला पडलेले आहेत, 12 पासून ते 25 पर्यंत 14 वर्षाचा वनवास विरोधकांना भोगलेला आहे आणि विरोधकांना विरोध केल्याशिवाय त्यांचे कार्यकर्ते जवळ राहणार नाहीत। म्हणजे विरोध केला तरच कार्यकर्ते जवळ राहणार आहेत, तर त्यांनी विरोध नाही केला तर कार्यकर्ते जवळ कसे राहतील? आणि कार्यकर्त्यांवर सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचा जमाना असल्या कारणामुळे कार्यकर्ते ते तसे राहिले नाहीत। कारण की कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि मी वयाने लहान असल्या कारणाने एखाद्या मोठ्या माणसाला असं साहेब काम करा असं बोलू शकत नाहीत। मला कसं बोलते किरण आमचं हे काम, आमचं ते काम आहे। प्रभाग म्हणजे प्रतिमेश कोटे जे आहे ते कालच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केले, सगळ्यांना आश्चर्य धक्का वाटतोय, काय सांगाल यावर? मला वाटलं नव्हतं की ते प्रवेश करतील, कारण की त्यांच्या वडिलांनी विधानसभा शहर उत्तरमधून लढवली आणि त्यांनी प्रवेश करतील असं मला वाटलं नव्हतं। कारण की त्यांच्या वडिलांनी जे पक्षाची ताकद वाढवली होती, मला वाटलं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करून ते तुतारीमध्ये राहतील आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणतील असं वाटत होतं। कारण की त्यांच्या वडिलांनी किंवा कोटे फॅमिलीने आजपर्यंत एक स्वतःचा गट तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि ते गट मला वाटतं तुतारीमधनं ते तयार करतील आणि परत इथं विरोधी पक्ष नेते होतील असं मला वाटत होतं। कारण की त्यामुळं मला वाटत नव्हतं, मला पण आश्चर्याचा धक्का वाटलेला आहे। कार्यकर्ते म्हणत आहेत की हे प्रतिमेश कोटेने असं नाही करायला पाहिजे, ते आम्हाला विचारपूर्वक बैठक घेऊन असं करायला पाहिजे। तर एकंदरीत ते आपले कोटे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या बीजेपीमध्ये प्रवेश केला असं चर्चा चालू आहे। त्याचा फटका बसेल त्या प्रतिमेश कोटेला आता महानगरपालिकेमध्ये? आता कसं आहे माहिती आहे का, आता मी काल सोशल मीडियावर बघितलं किंवा सगळीकडे चर्चा आहे की कार्य प्रतिमेश असं का केला असं सगळीकडे व्हायरल होत आहे आणि खरंच असेल। कारण की महेश अण्णाला मानणारा वर्ग जो आहे, ज्यांनी विधानसभेला किंवा
लोकसभेला ज्यांनी काम केलं त्यांना विश्वासात न घेता डायरेक्ट जर तुम्ही जर निर्णय घ्यायला म्हणल्यानंतर त्यांना मोठे वाटणारच की, कारण की त्यांच्या वडिलावर असेल का आता हो, आता घरकुलमध्ये जर वातावरण तसंच आहे की अण्णांनी च स्वप्न तुतारीचे जे उमेदवार घरकुलमध्ये काल मला वाटतं ते झाल्यानंतर आज सकाळी मिटिंग झाली की बाबा आपण अण्णाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुतारीमधनं उमेदवार देऊ, अशी घरकुलमध्ये चर्चा चालू आहे. असं माझ्या कानावर आलं. हा, आणि स्वप्नभंग झालं आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण करू, कारण की अण्णा तुतारीमध्ये असताना म्हणजे ते वारलेले आहेत. पण असं काही लोकांमध्ये चर्चा चालू आहे. एखादी काय सांगाल मग, कशा प्रकारे आपण निवडणूक लढवणार, काय तयारी आहे? आता बघा, मी रोजच प्रभागामध्ये असतोय, मला कामाचं माहिती आहे. झोन कसं असते, झोनचं बजेट कसं असते, हेड ऑफिस कसं असते, हेड ऑफिसचं बजेट कसं असते, भांडवल निधी, वाढवेज निधी, कारण की आम्ही झोकून देऊन काम करतोय. नगरोता असेल, दरीत असेल, दरीत बस्ती असेल किंवा इतर विविध योजना आहेत, स्वच्छ भारत अभियान असेल. कारण माझ्या प्रभागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण असेल, पुढचं सुशोभीकरण असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक रस्ता असेल, विविध विकास कामं केलेली आहेत. आणि कोण जड जाणार आहे असं विरोधक? मीच जड जाणार आहे सगळ्या विरोधकाला असं मला वाटतं, कारण की मी काम केलेलं आहे, त्यामुळे मला काय घाबरायची गरज नाही.